अगदी लक्ष्मीनारायणाचा जोडा शोभतात या राशीचे जोडीदार. दुधात साखरेसारखे असतात, परफेक्ट मॅच. ज्यांचे आपापसात कधीही जुळत नाही त्यांनी लग्न करण्यापूर्वी योग्य विचार करणे फार महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर तुमची व तुमच्या जोडीदाराची रास कोणती हे सुद्धा पहा. नमस्कार मित्रांनो. हिंदू धर्मात लग्न करण्यापूर्वी त्या दोन व्यक्तींच्या कुंडली ज्योतिषींना दाखवून जुळवल्या जातात. जन्मकुंडलीमध्ये ज्योतिषी ग्रह, नक्षत्र इत्यादी गोष्टी बघून गुणांची मोजणी करतात आणि कुंडली जुळवतात. यांच्या आधारे त्या जोडीचे भविष्य वर्तवले जात असते. पण बऱ्याच लोकांना असा विश्वास आहे की लग्न करण्यापूर्वी राशी देखील जुळल्या पाहिजेत. प्रत्येक राशीचा स्वतःचा स्वभाव असतो. दोन राशींचे जुळले की कोणत्याही अडचणींवर तुम्ही सहज मात करू शकतात. ज्यांचे आपापसात कधीही जुळत नाही त्यांनी लग्न करण्यापूर्वी योग्य विचार करणे फार महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर तुमची व तुमच्या जोडीदाराची रास कोणती हे सुद्धा पहा. काही जोड्यांच्या बाबतीत हे तंतोतंत जुळतं. त्यांची जोडी अगदी स्वर्गात बांधल्यासारखीच असते. आज आपण अशा काही राशींबद्दल जाणून घेऊया. तूळ आणि सिंह या व्यक्तींचा स्वभाव म्हणजे ते मनमिळाऊ असतात. मेष आणि कुंभ या दोन्ही राशींच्या लोकांचे जीवनसाथी झाले तर ते बहुतांशी उत्तम निर्णय घेऊ शकतात. या दोघांमध्ये प्रेम आणि रोमांस खचून भरलेला असतो. अर्थात ही दोन्ही राशींची लोक सृजनात्मक असतात. या राशीचे लोक स्वतःचे छंद जोपासतात आणि नेहमीचाच आपल्या जोडीदाराला स्पेस देणे पसंत करतात. मेष आणि कर्क. मेष राशीचे लोक बहादूर आणि निडर असतात, तर कर्क राशीचे लोक हे ऊर्जावान असतात. हे आपल्या जोडीदारालाही ऊर्जावान ठेवतात, त्यामुळे त्यांची जोडी उत्तम मानली जाते. मेष आणि मीन राशीच्या लोकांचे आपापसात स्नेहाचे संबंध बनतात. एकमेकांसोबत हे कर्तव्यनिष्ठ आणि एकनिष्ठ असतात. मेष ही रास स्वभावाने थोडी तापट असते, पण त्यांचे लग्न जल तत्वाच्या राशीची म्हणजे शांत राशीसोबत झाल्यास त्यांचे लग्न दीर्घकाळ टिकते. संसारात एकाने आग तर दुसऱ्याने पाणी व्हायचे असते. वृषभ आणि कर्क या राशीचे लोक एकमेकांना आदर देणारे असतात. ते एकमेकांची प्रशंसा देखील करत असतात. वृषभ आणि कर्क राशीत उत्तम ताळमेळ असतो. कर्क राशीचे लोक ही खऱ्या मनाची असतात, तर वृषभ राशीचे लोकही दुसऱ्यांना मदत करण्यास नेहमीच तत्पर असतात. दोघेही कुटुंबाचे महत्त्व जाणून असतात. वृषभ आणि मकर रास या राशीचे लोक प्रेमाने आणि समजुतीने राहतात. वृषभ राशीचे लोक मकर राशीच्या लोकांच्या कामाची प्रशंसा करत असतात, तर मकर राशीचे लोक उदारतेला आणि समजूतदारपणाला पसंत करतात. धनु आणि सिंह रास धनु राशीचे लोक आपल्या मनाने करतात. कोणत्याही प्रकारच्या बनावटीपासून ते दूर राहतात. हास्य विनोद करणे त्यांना आवडते. तसेच मेष राशीचे लोक सामाजिकदृष्ट्या सक्रिय असतात आणि वास्तवात जगणे त्यांना आवडते. सिंह राशीचे धनु राशीच्या लोकांशी चांगले पटते. सिंह राशीचे स्वभावाने हट्टी असतात, पण धनु राशीच्या लोकांना यांचा आत्मविश्वास आवडतो. त्यामुळे हे दोघे समस्येचे समाधान काढण्यास यशस्वी होतात. कन्या आणि मकर रास कन्या राशीचे लोक काळजी करणारे असतात, ज्याने त्यांचा स्वभाव अंतर्मुख होऊन जातो. पण कन्या राशीचे लोक बोलतात तेव्हा ते मनमोकळ्यापणाने बोलतात आणि त्यांचा हाच स्वभाव मकर राशीच्या लोकांना आकर्षित करतो. वृश्चिक आणि कर्क रास दोन्ही जलतत्वाच्या राशी आहेत. या राशींचे लोक संवेदनशील असतात, एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करत असतात. तर मित्रांनो, या राशींपैकी जर जोडीदाराची रास तुमची मॅच होत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि जर अशा प्रकारचे या राशीचे जोडीदार या जोडीच्या राशींचे तुम्ही एकमेकांच्या आयुष्यात असाल तर चांगलीच गोष्ट आहे. कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.